श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पितृपक्षात जर तुम्हाला पितरांची कृपा हवी असेल तर फक्त एकदा या झाडाला स्पर्श करा आणि पहा कसा तुमचा पितृदोष नष्ट होतो। हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते। या काळात आपले पूर्वज आपल्याकडे आशीर्वादासाठी येतात आणि त्यांच्या तृप्तीसाठी आपण तर्पण, पिंडदान व श्राद्धविधी करतो। पण तुम्हाला ठाऊक आहे का, फक्त एक साधा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो। हा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाचा स्पर्श। शास्त्रात सांगितले आहे की पिंपळाच्या झाडात त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। पितृपक्षात फक्त एकदा तरी पिंपळाच्या झाडाला हात लावा, त्याला नमस्कार करा आणि आपल्या मनात पितरांचे स्मरण करा। असे केल्याने 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो, घरात शांतता व समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात। हा उपाय कसा करावा? पितृपक्षात सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा, पिंपळाच्या झाडाजवळ जा, त्याला जल अर्पण करा, दोन्ही हातांनी झाडाला स्पर्श करून आपल्या पितरांचे स्मरण करा, मनोमन प्रार्थना करा, आपल्या पितरांचे दोष दूर होत आमच्या घरावर कृपा राहो। हा उपाय करताना मन शुद्ध आणि श्रद्धेने भरलेलं असावं। केवळ परंपरेसाठी न करता खऱ्या भक्तिभावाने केला तर त्याचा परिणाम विलक्षण होतो। मित्रांनो, पितृपक्षात पिंपळाला स्पर्श करणे म्हणजे पितरांची कृपा मिळवण्याचे दार उघडणं आहे। हा उपाय एकदा जरूर करून बघा आणि पहा तुमच्या जीवनात कसा बदल होतो। श्री स्वामी समर्थ।